हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. आज आपला 5वा दिवस. आपण 5वा अध्याय पाहणार. तर आपण आधी आपलं मंगलाचरण म्हणूया. हा. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि और भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. आपण आपला 5वा अध्याय पाहणार आहोत. तर आधी आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते. पुन्हा आमच्या इस्कॉन बँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी त्यांना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी त्यांना प्रणाम करते. आणि आमची मराठीची पूर्ण टीम, आपल्या ऍडमिन, होस्ट आणि आमची टेक्निकल टीम वगैरे सर्वांना, हा त्यांच्या सहकार्याशिवाय हा क्लास शक्य नव्हता. पुन्हा अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण इथे वेळेत येता, आमचा उत्साह वाढवता, तर तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. ते तर आपण ह्या अध्यायाचं नाव बघा काय, कर्म संन्यास योग. हम्म. हे जे पहिले 6 अध्याय आहेत ना, हे कर्माविषयीचे अध्याय आहेत. म्हणजे तुम्ही कर्मांद्वारे कृष्णांशी कसं जोडू शकता. हा, योग म्हणजे काय हे आता 3ऱ्या अध्यायात आपण शिकलो. योग म्हणजे भगवंतांशी जोडलं जाणं. यज्ञ म्हणजे काय, ती कोणतीही गोष्ट जी आपण विष्णूं प्रित्यर्थ करतो त्याला योग म्हणतात, यज्ञ म्हणतात. यज्ञाचे अधिपती कोण आहेत, भगवंत स्वतः आहे. तर ना हे जे अध्याय आहेत ना पहिले 6, हे आपल्याला शिकवतात की तुम्ही कर्मांद्वारे कसं भगवंतांशी जोडलं गेलं पाहिजे. मग तसा 3रा अध्याय पण कर्मयोगच आहे. हा. आणि आता पण हा जो अध्याय हा कर्म संन्यास योग आहे. मग ह्याला प्रभुपाद स्वामी काय म्हणतात बघा, कृष्ण भावना भावित कर्म. मग दोघांचेही कर्मयोगाविषयीच आहेत. तर का तसे आहेत ते, तर ना तो आपल्याला कर्मयोगाविषयी सांगतो. आणि 5वा अध्याय अजून खोलात जाऊन आपल्याला कृष्ण भावना भावित कर्माविषयी सांगतो, की आपण आपलं जीवन हे कृष्ण भावना भावित कर्म करायला हवं. हा, ते बघू आपण कसं सांगतात ते. आता ठीक आहे. आता आपण कालच्या अध्यायात काय बघितलं बघूया. इंटरेस्टिंग होता तो कालचा अध्याय. हं? तर भगवंतानी गीतेचा इतिहास सांगितला. तुम्हाला लक्षात आहे का कोणाला, गीता कृष्णांनी अर्जुनाला पहिल्यांदा सांगितलेली नाही, त्याच्या आधी कुणाला कुणाला सांगितली गीता. श्लोक आहे बघा.
अरे कृष्णाने पहिल्यांदा सूर्यदेव विवस्वानांना सांगितली. मग त्याच्यानंतर विवस्वानाने त्याने कोणाला सांगितली? मनूंना. मनूनी कोणाला सांगितली? राजा इक्ष्वाकूंना. आणि इक्ष्वाकूंपासून ती पृथ्वीवर आली आणि तिथून पुढे गुरु शिष्य परंपरेतनं पुढे येत राहिली. आता जी एक मिनिट मागची स्लाइड घ्या. तर आपण पण प्रयत्न करायला हवं की आपण पण ती गुरु शिष्य परंपरेतून घेऊ. हा, कृष्णाने पण सांगितलेलं आहे की हे ज्ञान हे तुम्ही परंपरा गुरु शिष्य परंपरेतूनच घ्यायला हवं. मग त्याच्यानंतर वर्णाश्रम व्यवस्थेविषयी बघितलं. तो शब्द लक्षात ठेवा हा. वर्ण अधिक आश्रम असं आहे, नुसतं वर्ण नाहीयेत. आणि त्याचं ध्येय काय आहे? तुम्ही गुणकर्म विभागशः, की तुम्हाला तुमच्या गुण आणि कर्मानुसार जो वर्ण आवडतो तो निवडा. आश्रम चुकवू नका. हं? आणि मुख्य म्हणजे जो वेळ उरेल तो भगवत प्राप्तीसाठी वापरा, भगवंतांशी जोडून घेण्यासाठी. हा, हे त्याचं मुख्य ध्येय आहे. ओके. आणि भगवंतांनी सांगितलंय की मीच त्याचा निर्माता आहे. पण कुठल्या गुणकर्म विभागशः जो वर्णाश्रम धर्म आहे त्याचा. हा, भगवंतांनी तसा सांगितलाय तो. तर त्याचे निर्माते तेच आहेत आणि त्याचं ध्येय कृष्ण असायला हवेत. आणि ते त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाहीत. त्यांनी त्याची व्यवस्था लावून दिलेली आहे. बाकी आपल्यावर पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही ते कसं वापरता. त्याच्यानंतर आपण कृष्णाने सांगितलं की दिव्य ज्ञानामुळे त्यागामुळे ज्ञान प्राप्त होते. ओके. तो आता अर्जुनाचा आपण आजच्या अध्यायातला गोंधळ बघणार आहोत. भगवंतानी सांगितलंय ना, त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होतं. आणि कर्मयोगामध्ये काय सांगितलं? कर्म, अकर्म आणि विकर्म ह्यांमधला फरक आपण जाणून घ्यायला शिकायला हवा, हो की नाही? पुन्हा ये यथा माम प्रपद्यन्ते ते पण बघितलं की तुम्ही भगवंतांना ज्या भावामध्ये शरण जाणार, भगवंत आपल्याला कितीतरी अधिक प्रेम त्या भावामध्ये देणार. हा, त्यासाठी आपण भगवंतांशी एखादं नातं जोडून घ्यायला हवं. मग त्याच्यानंतर तद्विधी प्रणिपातेनं म्हणजे तुम्ही भगवत ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरूंकडे जायला हवं. आणि कृष्णाने विधी सांगितलाय की गुरूंकडे जा, त्यांची सेवा करा आणि जिज्ञासा करा. हा, ज्ञान मिळवण्याचंही हे आहे प्रक्रिया की आपण गुरूंची सेवा करायला हवी आणि जिज्ञासा करायला हवी. अ, तर ते ज्ञान आपल्याला प्रकट होणार हृदयामध्ये. ओके. आता आजचा अध्याय बघूया आपण. माताजी घ्या पुढची स्लाइड. आता अर्जुनाचा ना इथे गोंधळ आहे. अर्जुन हा अजूनही अर्जुनाला वाटते की मी जर का आता कालच्या अध्यायात कृष्ण पुन्हा म्हणाले ना, ज्ञान मिळवायला हवं आपण. तर मग अर्जुनाला असं वाटतंय की मी ज्ञानच मिळवतो. हा, कशाला हवं हे युद्ध? कशाला हवं आम्हाला हस्तिनापूर साम्राज्य? त्यापेक्षा असं करतो, वनात जातो, पुस्तकं उघडतो, अभ्यास करतो. आणि तो मग त्याला तसं वाटतं की मी जावं, मी ज्ञानच जर का कृष्णांचं म्हणणं आहे ज्ञानच मिळवा तर मी तेच मिळवतो. कशाला हे कर्म करू, युद्ध करू? हा, मग इथे च्या प्रश्नाला ना कृष्णाने उत्तर दिलेलं आहे की कृष्ण सांगतात, तो विचारतो की काय श्रेष्ठ आहे? ज्ञानी संन्यास श्रेष्ठ आहे? हा, मी संन्यास घेऊ की मी कर्म करू? तेव्हा कृष्ण सांगतात की कर्मयोग हा श्रेष्ठ आहे, पण तो कसा हवा? निष्काम कर्मयोग. हा, कृष्ण भावना भावित कर्म हवं आपल्याला. तर ते तुम्हाला बंधनातून मुक्त करतं. ते आपण बघूया. ओके. आणि त्याच्यानंतर ह्या अध्यायामध्ये आपण एक शेवटी 5.29 श्लोक, ज्याला शांती मंत्र म्हणतात, तो शांती मंत्र आपण बघणार आहोत. हा. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हे माताजी श्लोक संजना वाचतात का? माताजी वाचा. हो हो चालेल. अर्जुन, हरे कृष्ण. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेयः एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. रेश्मा माताजी वाचताय का पुढे की वाचू? हरे कृष्णा.
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा कर्माची प्रशंसाही करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? हरे कृष्णा. तर इथे ना अर्जुन हा अजून पण तुम्ही जाणवेल की त्याला युद्ध करायचं नाहीये, तो सबबी कारण सांगतोय. हा आता आपण अ, कृष्णाने की नाही कालचा, एक मिनिट हा, 4.33 श्लोक बघूया आपण चौथ्या अध्यायातला. तिथे कृष्ण आणि तो मुख्य म्हणजे किती लक्ष देऊन सगळं ऐकतोय बघा. त्याच्या प्रश्नातून तुम्हाला कळेल. हे बघ, 4.33 मध्ये कृष्ण काय म्हणतायत की हे परंतप, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञांचे पर्यावसन दिव्य ज्ञानामध्ये होते. हा, मग जर का सर्व यज्ञांचं पर्यावसन दिव्य ज्ञानामध्ये होतंय, तर अर्जुन म्हणतोय मग मी ते ज्ञानच प्राप्त करतो. आपण युद्ध करण्यापेक्षा ते बरं. मग इथे कृष्णांना त्यामुळे विचारतोय की हे कृष्णा, तुम्ही सर्वप्रथम मला कर्मांचा त्याग करायला सांगता. हम्म आता आपण कालच्या अध्यायात बघितला श्लोक. आणि पुन्हा तुम्ही कर्माची प्रशंसा पण करता, कारण दुसऱ्याच अध्यायात कृष्णांनी त्याला सांगितलं ना, म्हणून तू उठ आणि युद्ध कर. हा, मग कर्माची प्रशंसा पण करताय. आता ह्या दोघांपैकी अधिक लाभप्रद काय आहे ते तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. तुम्ही मला निश्चितपणे एकच काय ते सांगा. यत योरेकम, मला एक काय ह्यातलं श्रेष्ठ आहे ते सांगा, मी काय करू. ओके, आता त्याची पुढची स्लाइड घ्या, अजून पण बघूया आपण अर्जुनाचा कसा गोंधळ आहे. हा, आता आहे ना, इथे आपण 5 ही अर्जुनाची दुःखाची कारणं सांगितलेली त्यांनी. मग करुणाविषयी अर्जुनाला कृष्णाने आत्म्याचं ज्ञान दिलं. मग पुन्हा पुढचं कारण होतं आनंद नाही. तर कृष्ण काय म्हणाले की थोडस कर्मकांड सांगितलेलं आहे की तू जर का युद्ध करताना मृत्युमुखी पडलास तर तुला स्वर्गाचं सुख मिळेल, कारण कर्तव्य करताना मृत्यू आलाय. आणि जर का युद्ध जिंकलास तर तुला अ, हस्तिनापूर साम्राज्याचा राजा होशील, त्यामुळे तुला आनंद कशामध्ये नाहीये, दोन्ही बाजूने तुझा आनंद आहे. मग त्याच्यानंतर पापी प्रतिक्रिया. हं? पापी प्रतिक्रियाचं काय सांगितलं की भक्तीमध्ये जे तुम्ही काय करता भगवंतांची सेवा म्हणून, त्याची आपल्याला पाप लागत नाही. मग पारिवारिक परंपरा नष्ट होतीलच काय सांगितलं की इथं कर्मयोग सांगितलेला आहे ना त्यांनी, कृष्णाने काल तिसऱ्या अध्यायात, की तू तुझ्या आचरणामधून अ, आदर्श प्रस्थापित कर, बाकीची काळजी करू नको. तू जर का तुझ्या आचरणातून आदर्श प्रस्थापित केलायस तर पाठीमागून येणारे आपोआप त्या आदर्शाच्या मार्गावर चालतील. हा, त्यामुळे आपण आपल्या कृतीतून दाखवून द्यायला हवं. माणसं, येणारी प्रजा ही नक्की तुला फॉलो करेल. झालं. आणि असमंजस मध्ये होतो म्हटल्यावर कृष्ण काय म्हणतात, कारण तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत, तू स्थितप्रज्ञ नाहीयेस. मग आता इथे परत काय होतं, स्थितप्रज्ञ नाहीस, मग स्थितप्रज्ञ कोण असतात, जे ज्ञानात स्थित असतात वगैरे. मग इथे अर्जुनाला वाटतंय की मी तसा बनावा, मी उठावं आणि मी वनात जावं, ही नको. मला युद्ध करायचं नाहीये. मग त्याची पुढची स्लाइड घ्या, पुन्हा ते आता 33वा 4.33 वाचून दाखवलं ना, त्याच्यामध्ये ते तसं म्हणतात. हं. हे वाचा माताजी, हे बघा ह्या श्लोकांमुळे तो विचारतोय. हे 3.17 आणि 3.18 आहेत, ऐका सगळ्यांनी. हरे कृष्ण. 3.17. परंतु जो आत्म्यातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्येच समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. 3.18. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विविध कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याचवेळी त्याला इतर प्राणीमात्रांवर अवलंबून राहण्याचीही काही आवश्यकता नसते. हरे कृष्णा. हा, आता हे आत्म्यामध्ये हे जे शुद्ध भक्त आहेत, ज्ञानात स्थित आहेत, त्यांना हे असं सांगतायत, कृष्ण सांगतायत. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या.
हरे कृष्ण. हे परंतप, केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञाचे पर्यवसन दिव्य ज्ञानामध्ये होते. हरे कृष्ण. हा म्हणजे इथे तुम्ही द्रव्य यज्ञ म्हणजे काही साधन सामग्री खर्चून यज्ञ करा किंवा कर्मयोग करा किंवा स्वाध्याय म्हणजे शास्त्रांचा अभ्यास करा. ह्या सगळ्याचं पर्यावसन शेवटी दिव्य ज्ञानामध्येच होणार आहे असं कृष्ण म्हणतायत. हा माताजी घ्या पुढे. हरे कृष्ण. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने कापून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. हा पण पुढे कृष्ण काय सांगतायत मग ज्ञान मिळव म्हणतायत ते काय म्हणतायत बघा आता. की अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले ते ज्ञानरूपी शस्त्राने कापून टाकायला हवे. हा म्हणजे आपल्याला पण शंका येणार संशय येणार तर तुम्ही ज्ञानाने त्या दूर करा. हा आणि काय सांगतायत उठ आणि युद्ध कर. मग आता अर्जुनाला वाटतंय की मी ज्ञानच मिळवायचं तर मी ज्ञान मिळवतो पण इथे पुन्हा कृष्ण म्हणतायत म्हणून उठ आणि युद्ध कर. हा हा मग त्याची पुढची स्लाइड. हा हरे कृष्ण माताजी. श्रीभगवानुवाच संन्यासकर्मयोगश्च निःश्रेयसकरावभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. हरे कृष्ण. कृष्ण. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्ही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत. परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. हरे कृष्ण. हा आता अर्जुनाचा गोंधळ काय आहे की कर्मयोग श्रेष्ठ आहे की कर्म संन्यास. हा म्हणजे मी संन्यास घ्यावा तर इथे ना संन्यासाचा चुकीचा अर्थ अर्जुन घेतोय. की आपल्याला पण काय वाटतं की आपण संन्यास घ्यायचंय म्हणजे सगळं सोडून एकटं वनात जायचं आणि शास्त्रांचा अभ्यास वगैरे करणं. मुळात रेकॉर्ड करायचं. मुळात अर्जुनाचा हा स्वभाव नाहीये. हा तुम्ही बघा कालच कृष्णाने काय सांगितलंय की तुम्ही तुमचं वर्ण हा गुण कर्मानुसार तुमच्या गुण शोधा तुम्हाला कुठली कर्म आवडतात त्यानुसार स्वीकार करा. अर्जुनाचा स्वभाव आहे का की शास्त्रांचा गहिरा अभ्यास करणं वगैरे. तो मुळात आहे एक योद्धा एक क्षत्रिय राजा. हम्म त्याला हे सगळं सोडून जर का तो वनांमध्ये गेला तरी शांत चित्ताने तिथे तो ते करू शकेल का त्याचं मन नक्की मागे विचार करेल की मी आलो तर खरा पण युद्धभूमीवर झालं काय असेल माझ्याशिवाय. हा तो त्या शास्त्रांचा अभ्यास शांतपणे करू शकेल का. आणि तुम्ही तुमची कर्तव्य सोडून जा हे कृष्ण कुठं सांगतच नाही. इथं अर्जुनाचं कर्तव्य आहे की त्याने तिथे युद्ध करणं. हा त्यामुळे कृष्ण काय सांगतायत बघा की कर्माचा संन्यास आणि कृष्ण भावनाभावित कर्म हे दोन्हीही मार्ग मुक्ती देण्यासाठी चांगले आहेत. म्हणजे तुम्ही संन्यासाद्वारे पण भगवंतांना प्राप्त करू शकाल आणि भक्तिभावित मार्ग कर्माने पण. हा परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. हा की तुम्ही सगळं सोडून जाणं ह्यापेक्षा तुम्ही जिथे आहात तिथून तुमची कर्तव्य करून भगवंतांची भक्तीमध्ये स्वतःला जोडून घेणं हे श्रेष्ठ आहे. आता आपले सगळे संत तुम्ही एका क्षणासाठी सुद्धा आपण विचार करूया की आपले संत तुकाराम आपले एकनाथ महाराज ज्ञानेश्वर नामदेव मुक्ताबाई ह्या सगळ्यांनी समजा एकटे वनात गेले असते तर ते स्वतःचा उद्धार करू शकले नसते का. नक्कीच भगवत प्राप्ती झाली असती. ऑलरेडी ते शुद्ध भक्त होते. पण संत हृदय नवनीत समाना म्हणतात की ते त्यांच्या हृदयामध्ये अज्ञानी लोकांविषयी करुणा होती आणि त्या सगळ्यांना कृष्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते राहिले आणि समाजाने काही थोडा त्रास दिला नाही तो सहन केला आणि आपल्याला चांगलं ज्ञान दिलं. एका क्षणासाठी आपण विचार करू की ते नसते तर आपल्यापर्यंत हे ज्ञान आलं असतं का सांगा. प्रभुपाद स्वामींचं आता पुढेच उदाहरण आहे नसते तर हे ज्ञान आपल्यापर्यंत आलं नसतं. ते एकटे स्वतःचा उद्धार करून घेऊ शकले असते त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता. हा पण आपला काय झालं असतं मग. त्यामुळे कृष्ण म्हणतायत की
भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. आणि इथे अर्जुनाने पण तेच करावं अशी त्यांची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं सांगा, की कर्म संन्यास श्रेष्ठ आहे, सगळं सोडून गेलेलं बरं आणि एकट्याचा उद्धार केलेला बरा, की ही भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ? अरे भक्ती बोलत नाही तुम्ही. श्रेष्ठ आहे. हा बोला, हा अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. तर भक्तियुक्त भक्- कर्म श्रेष्ठ आहे. भक्तियुक्त आणि कर्म. हा पटलं ना भक्ती. आणि तुम्ही कसं आहे ना, आपण ह्या अध्यायातच बघू की सगळं सोडून जायची त्याच्यासाठी आवश्यकता नाहीये आपल्याला. संन्यास हा योग्य प्रकारे घेतला गेला पाहिजे. की एकतर जर का खरोखरच संन्यास घ्यायचा असला तर तो मनाने घ्यायचा नसतो. आपले गुरु आपल्याला तशी परवानगी देतात, तेव्हा माणूस संन्यास घेऊ शकतो. त्यासाठी बराच काळ तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली घालवावा लागतो. तो अचानक घ्यायची गोष्ट नव्हे. आणि तो टिकला पण पाहिजे ना. अर्जुनाचा टिकला असता असं वाटतं का, की मन तरी त्याचं नक्कीच मागे राहिलं असतं. तर आपल्यामध्ये ते वैराग्य आधी यायला हवं. तर तो आपला संन्यास टिकेल. नाहीतर जर का तो टिकला नाही ना, तुमचं इथे आजूबाजूला कोणाशी पटत नाहीये, सगळ्या कलीग्स बरोबर भांडणं होतात म्हणून मी कुठेतरी गेलो आश्रमात एखाद्या, तर तिथे पण कसं होतं, मग तिथले पण नियम कठीण असतात. आपल्याला झेपत नाहीत ते नियम, तेही आयुष्य नाही आवडत. जर का त्याच्याविषयी आवड असली तर आपण ते करणार. जर का असं फ्रस्ट्रेशन मधून संन्यास घेतला तर त्याला मर्कट वैराग्य, फल्गू वैराग्य म्हणतात. ते टिकत नाही. आपल्याला युक्त वैराग्य हवं. जसं आपल्या सगळ्या संतांचं होतं. जसं प्रभुपाद स्वामींचं होतं. हां. ओके. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. आता ना, इथे आपण ही राजा नृगची गोष्ट बघणार आहे. की इथे भगवंत म्हणतात ना, की अ, तुम्ही सगळी कर्म मला हे करा. म्हणजे यज्ञाचे अधिपती कोण आहेत? भगवंत आहेत. आणि यज्ञाची आत्ताच तुम्हाला व्याख्या सांगितली ना, ते कोणतंही कर्म जे आपण श्री विष्णूं प्रीत्यर्थ. आता इथे विष्णू म्हणजे विष्णू, राम, कृष्ण, नारायण. तर त्यांच्या प्रीत्यर्थ करतो. जर का आपण तसं केलं नाही, आपण तिसऱ्या अध्यायात बघितलेलं आहे, तर आपल्याला कर्मबंधनं लागतात. आणि जर का ती कर्मबंधनं आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकवून ठेवतात. जर का ती कर्मबंधनं नको असली तर ते आपल्याला भगवंतांना अर्पण करावं लागणार. हा. आता इथे ही राजा नृगंची गोष्ट आहे, तेव्हा आपण ह्यांची बघितली होती. भरत महाराजांची. हां. आता तरी पण प्रश्न राहतोच, की का कृष्ण आपल्याला सांगतायत, की तुमची सगळी कर्म मला अर्पण करा. कृष्णांना काही कमी आहे असं नाहीये. का सांगतायत? तर आपण जर कधी त्यांना अर्पण केली नाही, तर आपल्याला बंधनं लागतात. आणि बघा ती बंधनं कशी असतात. ही भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये ही कथा येते हां, राजा नृगंची. तर हे नृग महाराज खूप चांगले राजा असतात. म्हणजे त्यांची प्रजा, ते वर्णन तुम्ही वाचू शकता भागवतममध्ये, की खूप छान सुखी असते. आणि राजाला नेहमी वाटत असतं, की आपली प्रजा खूप सुखी आणि चांगली राहावी. मग आणि पुण्यकर्म करायची, दानधर्म त्यांना फार आवड असते. आणि खूप दानधर्म म्हणजे पावसाच्या धारांप्रमाणे दानधर्म करत असतात. मग काय होतं, एकदा ना असेच दानधर्म करत असतात. म्हणजे सकाळी ना गायींचं दान करत असतात. एक गायींचा गट असतो. तो म्हणजे ब्राह्मण रांगेत येतील त्याप्रमाणे त्यांना देत असतात. मग एक ब्राह्मण येतो, त्याला त्या गायी दान करतात. तो त्या गायींचा कळप घेऊन पुढे जातो. मग दुसरा येतो, दुसऱ्याला दुसरा दान करतात. त्याच्या मागचा गट हां. मग तेवढ्यात काय होतं, ही जी पुढचा ब्राह्मण गेलेला असतो ना, त्याच्यातली एक गाय मागे वळते, मागच्या गटात येऊन मिसळते. मग तो ब्राह्मण येतो आणि म्हणतो, की नृग महाराजांना, की मला हे माझी ना एक गाय अशी-अशी ह्या गटात मिसळली आहे, ती माझी गाय मला परत द्या. तर नृगराजा म्हणतात, "ठीक आहे, तुम्ही घ्या इथे यातली तुमची कुठली आहे ती." तर तो दुसरा ब्राह्मण म्हणतो, "असं कसं राजा तुम्ही? मला आता तुम्ही हे दान केलंय आणि दान केलेलीच गोष्ट परत दुसऱ्याला दान करता, असं कधी असतं का? आणि ह्या माझ्या गायी आहेत. माझ्या गायी दान नाही म्हणजे मी नाही देणार. माझं दान आहे." मग राजा पहिल्याला म्हणतात, की मी त्या गायीच्या बदल्यात अजून 10,000
गायी देतो आणि अशा सोन्याने मढवलेल्या वगैरे गायी असतात हा त्या. मी अजून 10,000 गायी देतो, ती गाय राहू दे म्हणून. तर तो म्हणतो की नाही, ती माझी होती, मला तीच पाहिजे. दुसरा ब्राह्मण म्हणतो की नाही, मी ती देणार नाही. असं करून दोघंही असंतुष्ट राहतात आणि ते निघून जातात. मग हा प्रसंग होऊन जातो. पुढेच बराच कालखंड होतो आणि यथावकाश राजाला मृत्यू येतो. मग ना यम येतात. आणि ते विचारतात की सगळी कर्म चांगली आहेत, पण एक पाप कर्म झालंय, मग तुला कुठली फळं तुम्ही आधी भोगणार, चांगल्या कर्मांची की वाईट कर्माचं? तर नृग महाराज म्हणतात की वाईट कर्माचं. मग ते म्हणतात तुमच्याकडून ब्राह्मण असंतुष्ट राहिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला एका विहिरीमध्ये, म्हणजे ती कोरडी विहीर असते ना, पाणी नसणारी, तशा विहिरीमध्ये एक सरडा बनवून राहावं लागेल बराच काळ. जेव्हा मग द्वापार युगात कृष्ण स्वतः अवतार घेतील, तेव्हा कृष्णांच्या हस्ते तुमचा उद्धार होणार. मग त्याच क्षणी असा मोठासा सरडा बनवून ते एका अंधाऱ्या विहिरीत पडतात. हं. मग इकडे ना द्वापार युगामध्ये काय होतं, भगवंत अवतार घेतात आणि त्यांची राजवाड्यातली मुलं अशी खेळत खेळत असतात बाजूला जरा, आणि खेळता खेळता एका विहिरीकडे जातात आणि विहिरीत वाकून बघतात तर एक विचित्रसा मोठा सरडा त्यांना त्याच्यामध्ये दिसतो. ती मुलं त्याला थोडं बाहेर काढायचा प्रयत्न वगैरे करतात, पण ते काय त्यांना येत नाही त्याला बाहेर काढायला. मग ती राजवाड्यामध्ये कृष्णांकडे जातात हा, आणि कृष्णांना सांगतात की असं असं बाबा, एक तिकडे चला आमच्या बरोबर, आणि एक असा वेगळाच प्राणी आहे, तो तुम्ही बघा आणि त्याला बाहेर काढा. मग कृष्ण काय त्रिकालदर्शी आहेत, त्यांना सगळं माहित असतं. कृष्ण येतात आणि खाली वाकतात आणि ना कृष्णांचा जेव्हा त्याला स्पर्श होतो त्या सरड्याला, तेव्हा ना अ, ते ना एक दिव्य शरीर प्राप्त होतं. ते दिसतंय बघा, 2 नंबरच्या चित्रामध्ये. आणि ते मुक्ती मिळते त्या सरड्याच्या शरीरातून. ते प्रणाम करतात आणि भगवंत काय त्रिकालदर्शी असतात, पण विचारतात तुम्ही कोण वगैरे. तर ते सांगतात की असं-असं मी नृग राजा होतो आणि एक चूक झाली माझ्या हातून, त्यामुळे मला हे मिळालं. तर मग ते आधी पहिल्यांदा भगवंतांना प्रणाम करतात आणि ते सांगतात हां, की मी ना माझ्या म्हणजे मी फक्त पुण्य गोळा करण्यासाठी मी दान करतोय असं समजून दान करत होतो. हां. आणि एक चूक झाली, तर इकडे जन्म मिळाला. त्यावेळी ते म्हणतात की भगवंता जे काय केलं हे तुम्हाला अर्पण आहे. आणि भगवंतांना प्रणाम करतात, सगळं त्यांच्या चरणी अर्पण करतात. मग कृष्ण त्यांना म्हणतात की असू दे, तुम्ही आता तुमचं पुढचं स्वर्गामध्ये उन्नती आहे. तुम्ही स्वर्गामध्ये जा आणि स्वर्गीय सुखांचा आनंद घ्या. मग नृग महाराज त्यांना प्रणाम करतात आणि स्वर्गामध्ये निघून जातात. तर इथे एक बघा की भगवंतांच्या धामाची प्राप्ती झाली नाही, कारण ते भगवंतांना अर्पण करत नव्हते. भगवंत मध्यस्थ नव्हते कर्मांमध्ये. हं. तर आता लक्षात आलं की कृष्ण ही कायम गोष्ट लक्षात ठेवा हा, नृग महाराजांची, की आपण जे काय करतो हे भगवंतांना अर्पण करून करायला हवं. जे काही खातो वगैरे नाही केलं, आपल्याला वाटतं ना कर्मबंधनं लागणार म्हणजे काय, एकच चुकीचं झालं होतं तरी पुन्हा जन्म घ्यावा लागला. आणि असा नियम नाहीये की माझ्या चांगल्या कर्मांमधून मी माझं वाईट कर्म वजा घालवतो, असं होत नाही. हे कर्माचं गणित कसं आहे, चांगल्यासाठी पण तुम्हाला तुमची चांगली फळं भोगण्यासाठी इथं जन्म घ्यावा लागणार, वाईटसाठी पण जन्म घ्यावा लागणार. आणि त्यामुळे होतं काय, आपला आत्मा जो असतो ना, तो वाट बघत असतो की कधीतरी मी भगवंतांकडे परत जाईन, जे माझे वडील, माझी आई आहे, माझं धाम आहे, तिकडे मी परत जाईन. पण ह्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकल्यामुळे तो आणि कृष्णांपासून दूर होतो. म्हणून कृष्ण सांगतात, की हे कर्म, अकर्म, विकर्म हे समजून घ्या आणि आपण कृष्ण भावना भावित कर्म करायला पाहिजे. नाहीतर बंधनं लागणार, ही अशा प्रकारची बंधनं लागणार. हं. आता आलं लक्षात ना सर्वांच्या, की का कृष्ण म्हणतात, की तुम्ही मला तुमची कर्मफळं अर्पण करा, ते ह्यासाठी. ओके, लक्षात ठेवा ही नृग महाराजांची गोष्ट. एकच चूक होती, तर असं होतं. आणि अ, ही ना गहना कर्मणो गती, तो श्लोक होता बघा, बोधव्यच अपि कर्मण्ये.
ही ही कर्माची गती फार गहन असते. हे असं काय आपण सांगू नाही शकत. हा कृष्णच म्हणतायत ती खूप गहन आहे. की तुम्हाला कधीच्या कर्माची, कुठे काय फळं मिळतील हे कोणच सांगू शकत नाही. ही गती फार गहन आहे. रहस्यमय आहे. ती कधीच काय सांगू शकत नाही कोण. त्यामुळे आपण एकच सेफर साइडला करू शकतो, की आपण कृष्ण भावनाभावित कर्म करू शकतो. हं. ओके, माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण माताजी. प्रपंचिकताय बुद्ध्या हरि संबंधी वस्तुना मुमुक्षुभिः परित्यागो वैराग्यं फाल्गुकथ्यते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंताशी संबंधित वस्तूंचा भौतिक समजून त्याग करतो, तेव्हा त्याच्या वैरागाला अपूर्ण वैराग्य असे म्हटले जाते. हरे कृष्णा. हा, आता ना फल्गु वैराग्य मगाशी म्हंटल ना, तर तुम्ही अपूर्ण वैराग्य म्हणतायत बघा. हे भक्ती रसामृत सिंधू मध्ये आपले रूप गोस्वामींनी लिहिलेला हा श्लोक आहे. तर आपण असं म्हणजे संन्यास ग्रहण करायचं म्हणजे कसं, सगळं काही भौतिक आहे आणि ज्या कशातून जे काही भौतिक आहे त्या सगळ्यापासून मी संबंध तोडून घेणार. मी वनात जाईन, मी एकटा राहीन. हा, तर ह्याला हे रूप गोस्वामी अपूर्ण वैराग्य म्हणतायत. हा, फल्गू वैराग्य म्हणतात. हे वैराग्य टिकेलच असं नाही. ही भावना तुमच्यामधून आतून यायला हवी आणि जे भक्तीसाठी योग्य आहे त्या सगळ्याचा तुम्ही स्वीकार करायला हवा. आता मान्य आहे की आपला मोबाईल आपला खूप टाइम वेस्ट करत असतो. हा, पण जर का आता तुम्ही त्याचा उपयोग भक्तीच्या प्रचार प्रसारासाठी इथं करताय, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करताय, तर चालेल. ते YouTube आहे, ही Zoom मीटिंग आहे, ही तुम्ही थोडं करू शकताय. भगवंतांविषयी ज्ञान मिळवताय, तर अवश्य करा आणि ते जीवनात उतरवा. त्यामुळे आपला उद्धार होईल. हां, तर ह्याचा उपयोग आपण कशासाठी करतो? जरी हे भौतिक आहे, मोबाईल, इंटरनेट ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, तरी पण आपण जर का कृष्णांसाठी त्याचा वापर करतोय, तर तो मग ठीक आहे. तर आपण आहे ना, आता प्रभुपाद स्वामींचं उदाहरण आहे पुढे, की प्रभुपाद स्वामींनी विमानाने प्रवास केला, परदेशात गेले. हां, मोठी-मोठी भगवंतांची मंदिरं बांधली. त्याचा त्यांनी स्वतःसाठी ना प्रभुपाद स्वामींचं कुठल्या बँकेत अकाउंट होतं, ना स्वतःजवळ पैसे होते. काही नाही. स्वतःसाठी काहीही केलं नाही. हां, केलं कुणासाठी? गुरूंनी सांगितलेल्या भागवत धर्माच्या प्रचारासाठी. हां, तर ह्याला म्हणायचं युक्त वैराग्य. होतं त्या सगळ्यामध्ये, पण त्याचा सोस नव्हता. त्यांना मोह नव्हता. ओके. त्यामुळे तुम्ही असा जर का करत असाल, की नाही ह्यातनं पैसे मिळतात, ते भौतिक आहे, मी त्या सगळ्याचा त्याग करतोय, मी त्या सगळ्यापासून अलिप्त राहणार, तर तो अपूर्ण वैराग्य आहे. तुमची कृष्णाची सेवा तुमच्या हातून ही व्हायला हवी. ओके. हा, बा त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे महाभाऊ अर्जुना, जो द्वेष करत नाही, तसेच आपल्या कर्मफळांची आकांक्षा करीत नाही, तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करून पूर्णपणे मुक्त होतो. हरे कृष्णा. आता कृष्ण इथे काय सांगतायत बघा. हा, जो आपल्या कर्माचा द्वेष करीत नाही आणि आपल्या कर्मफळांची आकांक्षाही करत नाही. आता इथे कृष्ण अर्जुनाला का म्हणतायत, की जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही. तर इथे अर्जुन स्वतःच्या युद्ध करायच्या कर्माचा द्वेष करतोय. त्याला नाही आवडत आहे युद्ध करायला. म्हणून सांगतायत, की जो स्वतःच्या वाटणीला जे कर्तव्य, कर्म आलंय त्याचा द्वेष करत नाही आणि त्या कर्मफळांची अपेक्षा पण करत नाही. निरपेक्ष बुद्धीने, कर्तव्य बुद्धीने तो ते करत असतो. हां, आपण पण आपल्या जीवनात आपल्या वाटणीला ज्या जबाबदाऱ्या आल्यात, ही कृष्णाची सेवा म्हणून करायला हवे. तुमच्या कुटुंबाचा सांभाळ, तुमच्या पती-पत्नींचा सांभाळ, मुलांचा.
हा, ही आपली कर्तव्य आहेत म्हणून आपण करायला हवं, की त्यांना पण मी भगवंतांच्या कृष्णांच्या पर्यंत पोचवेन अशी आपली भावना हवी. त्याचा द्वेष नाही करायला हवा. आणि आपल्या कर्मफळांना पण आपण भगवंतांची सेवा समजून हे सगळं करायला हवं. तो नेहमीच संन्यासी असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य भौतिक बंधन पार करून पूर्णपणे मुक्त होतो. अशा लोकांना कृष्ण नेहमीच मुक्त आहेत असे समजतात आणि ते ही भौतिक बंधनं पार करून नक्की पलीकडे भगवंतांकडे जाऊ शकतात. तर आलं ना लक्षात, संन्यासी होण्यासाठी तुम्हाला असाच ड्रेस हवा, सगळं सोडून वनातच जायला हवं. मुळात कलियुगाचा धर्म नाहीये आधी तो, पण जरी तुम्ही घेतलात तरी. तर तो गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हवा, तुमचा तो टिकायला हवा. त्यासाठी तुमच्यामध्ये वैराग्य हवं. हा, नाहीतर कृष्ण काय सांगताय, की जो आपल्या कर्माचा द्वेष करत नाही आणि कर्मफळांची आकांक्षा करत नाही, तो नेहमीच संन्यासी आहे. तिकडे जाऊन तुम्ही जर का हाच विचार करत असाल, तर तुम्ही निसर्गाच्या म्हणजे भगवंतांच्या दृष्टीने तुम्ही संन्यास नाही घेतलेला. मनात जर का भौतिक सुखांचा विचार करताय. हा, त्याची पुढची स्लाइड घ्या. हा, आता बघा, हे नामाचार्य हरिदास ठाकूरांची ही गोष्ट आहे. तर हे ह्यांचे चैतन्य महाप्रभूंचे ना एक श्रेष्ठ शिष्य होते. त्यांना नामाचार्य ही पदवी चैतन्य महाप्रभूंनीच दिली होती. तर हे जे हरिदास ठाकूर होते ना, हे आधी मुस्लिम होते आणि ते पूर्ण हे झाले होते, भक्त झालेले. रोज 3 लाख जप करायचे, म्हणून त्यांना नामाचार्य ही पदवी चैतन्य महाप्रभूंनी दिलेली. 3 लाख जप रोज करायचे. मग काय होतं, त्यांच्याकडे बरेच लोक त्यांना आधी एकतर दिवसाचा खूपसा काळ त्यांचा जपामध्ये जायचा. मग ना, आणि त्यांना लोक पण बरीच भेटायला यायची, भक्तीविषयी चर्चा वगैरे करायला. मग त्या गावचा जे काझी होता ना, तो फार जळायचा त्यांच्यावर, की मी इथे असताना माझ्याबरोबर धार्मिक चर्चा करायला कोण येत नाही आणि हा कोण, ह्याच्याकडे का जातात, आणि दुसरं, हा मुस्लिम असून ह्याने कसं तसं वागतोय म्हणून. मग तो काय करतो, एका स्त्रीकडे जातो, वेश्या असते ती आणि खूप देखणी असते. तिच्याकडे जातो आणि सांगतो, की फक्त एवढंच एक मी सांगतो ते काम कर. तू या हरिदास कडे जा, हा, संध्याकाळी जा आणि सकाळ होईपर्यंत त्याच्या घरीच थांब आणि तिथून सरळ बाहेर पड, ते कचेरीवर ये, मग मी तिथून पुढचं मी बघतो. मग ती हा म्हणते, तिला पैसे मिळतात. मग ती नामाचार्य हरिदास ठाकूर ना जॉब करत असतात. ती म्हणते, की असं असं माझं तुमच्याकडे काम आहे. ते म्हणतात, की ती थोडा वेळ बाहेर बसा म्हणतात. ते जॉब ती बघते बघते, जॉब करत असतात असं करत पहाट होते पुरी. जॉबच करत असतात, त्यांचं काही हिच्याकडे लक्ष नसतं. मग शेवटी कंटाळते, सकाळ झाल्यावर उठून आपल्या घरी जाते. मग ते सांगते त्याला, असं असं झालं काजीला. मग ते म्हणतात की परत जा. मग ती दुसऱ्या दिवशी जाते, दुसऱ्या दिवशी पण सेम असं होतं. ते म्हणतात, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा, हा, मी माझा जॉब करतो आणि मग आपण बोलू. दुसऱ्या दिवशी पण तसंच. तिसऱ्या दिवशी येते, पण दुसऱ्या दिवशीला तिला भयंकर राग येत असतो, की मी एवढी छान आणि हा माणूस मला वाट बघायला लावतोय. मग तिसऱ्या दिवशी पण येते आणि तिसऱ्या दिवशी ती तिथे मनात बसून विचार करत असते, की मला सोडून असं कुठलं सुख यांना मिळतंय, की तिला आश्चर्य वाटत असतं, की असं काय सुख असू शकतं. मग शेवटी ना, जेव्हा त्यांचा जॉब थांबते, पहाटे जेव्हा त्यांचा जॉब होतो आणि ते बोलायला बाहेर येतात ना, तेव्हा ती थांबते तिथे त्यांच्याशी बोलायला आणि ती पहिल्यांदा म्हणते, की पुरुष माझ्यासाठी थांबतात, मी कुठल्या पुरुषांसाठी थांबत नसते. पण तुम्हाला असं कुठलं सुख मिळतंय, की ज्यामुळे मी तुमची वाट बघते 3-3 दिवस झाला आणि तुम्ही माझ्याकडे बघितलं पण नाही. तर ते म्हणतात, की ते कळण्यासाठी आहे ना, तुला ह्या सगळ्यातून बाहेर पडावं लागणार. चांगला मार्ग स्वीकारावा लागणार. तुझी तयारी आहे का? तर ती म्हणते, "हो, मला जाणायचंय, की असं कुठलं अद्वितीय सुख तुम्हाला मिळतंय." तर ते म्हणतात, "मग त्यासाठी तू घरी जा. तुझे जे काय असेल ते वैष्णवांना, मंदिरात दान करून टाक. तुझे हे केस आहेत, हे कट कर, स्नान कर आणि तू माझ्याकडे ये. जर का पटत असलं तुला तर." तर मग ती तशीच वागते, सगळं दान वगैरे करते आणि परत येते त्यांच्याकडे. आणि मग ते जिथे राहत असतात ना, तिथे तुळशीच्या वृंदावनासमोर तिला दीक्षा देतात
आणि सांगतात की आता तू इथेच राहा आणि मी सांगितलेल्या ह्याच्याप्रमाणे साधना करत पुढचं जीवन घालव. पुढे ती पण एक शुद्ध वैष्णवी बनते हा. आणि हरिदास ठाकूर मात्र ते स्थान सोडून दुसरीकडे निघून जातात. तर खरे भक्त असतात ना हे असे असतात, त्याच्यात दिखावा नसतो. काय सोडून वगैरे जाणं, ते जिथं असतील तिथे शुद्ध राहू शकतात. हा, ते कासवाचं उदाहरण घेतलेलं आठवतंय ना, आपण इंद्रिय विषय आले की म्हणजे कासव काहीतरी धोका असला की कसे आपले हातपाय आतमध्ये घेतो. तसं असे शुद्ध भक्त असतात. तुम्हाला सोडून सगळं वनातच जायला पाहिजे असं काही नाहीये. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. ब्राह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र मिवाम्भसा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कर्मफळ भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करणारा साधक कमलपत्र पाण्याने स्पर्शले जात नाही, तद्वत पापानेही प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. हा, तर आहे ना, हे शुद्ध भक्त हे कमळाप्रमाणे असतात. भलेही ते भर भौतिकतेमध्ये असोत, पण ते त्याचा भाग बनत नाहीत. प्रभुपाद स्वामींनी अ, अमेरिकेला गेले. तिकडे त्यांच्या पूर्ण विरुद्ध जीवनशैली होती. ते लहानपणापासून आपण बालपण बघितलं त्यांचं. शुद्ध वातावरणात वाढले आणि बरोबर त्याच्या पूर्ण विरुद्ध तिकडं होतं, की मांसाहार करणं, अवैध शारीरिक संबंध हे तिथे रेग्युलर होतं. हां, पण प्रभुपाद स्वामी त्यांचा भाग बनले नाहीत. त्या लोकांना सुधरवलं. इथे कमळ बघा, कमळ जिथे असतात ना, तिथे जनरली खाली चिखल असतो खूप. हां, तर कमळ त्या चिखलाचा भाग होत नाही. त्यातनं वर येतं आणि स्वतः वेगळं असं राहतं आणि कमळाच्या पानांवर, पाकळ्यांवर पाणी थांबत नाही, खाली जातं बघा. असं ते मेणासारखं असतं ना त्यामुळे. तर जे शुद्ध भक्त असतात, हे असे असतात, की ज्यांच्या संपर्कात येतील त्यांना भक्त बनवतात. ते स्वतः भौतिकतेचा भाग बनत नाहीत. हां, थांबा त्याची पुढची स्लाईड घ्या. तर आपणही हे म्हणजे हा असा करत असाल, तर तुम्ही खरा संन्यास घेताय असं म्हणायचं. एकदा नारदांना ना मग विचारलेलं आहे, की नारदांना विचारतात, की प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे, की तुम्ही स्वतःचं असं आहे काय आपलं? त्याग आपण कशाचा करतो सांगा? त्याग करतो जे आपलं आहे. तर मग इथं आपलं आहे काय? आपण पुढच्या अध्यायांमध्ये बघू, की शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. सगळं हे भगवंतांचं आहे. मन, बुद्धी, इंद्रिय हे सगळं भगवंतांनी आपल्याला दिलंय. मग नारदांना ना एकदा विचारतात, की आपलं असं इथे काय आहे? हां, हे शरीर आहे का? तर नारद म्हणतात, की हे शरीर तुम्हाला काय वाटतं आत्म्याचं आहे. तर आत्मा कधी ना कधीतरी हे शरीर सोडून जातो. मग हे शरीर कोणाचं आहे? आता मग आई-वडिलांचं आहे, कुटुंबियांचं आहे म्हणावं. तर जो ज्या धर्माचा आहे त्यांच्या विधीप्रमाणे आत्मा सोडून गेल्यावर शरीराचं लगेचच शेवटचे संस्कार केले जातात. मग समजा अग्नीला दिलं तर शरीर अग्नीचं आहे का? कारण ते जळून जातं अग्नीमध्ये. हां, तर ते म्हणतात नाही, ते त्यांचंही नाहीये. ना आत्म्याचं आहे, कारण आत्माच मुळात भगवंतांचा अंश आहे. ना ह्या पंचमहाभूतांचं आहे, ना कुटुंबियांचं आहे. हे शरीर जे आहे, तो कृष्णाने आपल्याला दिलेला आहे. आत्मा तर त्यांचाच अंश आहे आणि त्याचा खरा उपयोग हा फक्त एकच आहे, की तुम्ही ते कृष्णासाठी वापरणं. हाच त्याचा योग्य वापर आहे. ज्यांनी दिलंय ते त्यांच्यासाठी वापरणं. ओके. अ, त्यामुळे ना आपण कृष्ण भावनाभावित जीवनाकडे आपला म्हणजे कर्म, अकर्म, विकर्म. कर्म म्हणजे काय, की इथे जीवन जगण्यासाठी वेगवेगळे फलदायी कर्म ही आपल्याला करावीच लागणार. कोणच कर्म न करता थांबू शकत नाही. इथे तुम्हाला उठावं लागेल, पोट भरण्यासाठी काहीतरी खावं लागेल. ही सगळी कर्म असतात. तर ही कर्म जी आहेत ना, अ, ही म्हणजे कर्म झालीत. मग ती अकर्म कुठली? तर त्याला कृष्ण भावना भावित कर्म म्हणा, की ज्याची बंधनं आपल्याला लागत नाहीत. असं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि विकर्म म्हणजे काय? जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे, की तुम्ही असं करू नका, तरी तुम्ही ते करताय, तर त्याला विकर्म म्हणतात. त्याची बंधनं लागणार. तर मनुष्याने कृष्ण भावना भावित जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा.
ओके. तुम्ही जिथे आहात, ज्या जबाबदाऱ्या, ज्या कर्तव्य तुमच्या वाटणीला आहेत, स्टुडंट आहात, अभ्यास करा. परीक्षांचा अभ्यास, एखादी तयारी करताय, मन लावून अभ्यास करा. फक्त ही ज्ञान बरोबर आपल्या ठेवा, की हे जे काही आहे, ही भगवंतांची कृपा आहे. आपल्याकडे काही संपत्ती आहे, आपण जी पैसे कमावतो, तुम्ही काही कामं करता. हे जे मी काय करू शकतो हे शरीर वापरून, हे भगवंतांची कृपा आहे. त्यांनी हे सगळं दिलंय आणि आपला असा प्रयत्न हवा, की आपण ते भगवंतांसाठी करू ना त्यातनं. आणि नक्कीच ही भावना ठेवा, की मी आहे म्हणून हे घर चाललंय. मी किती काम करते, असं नाही. तर ही कृष्णाने आपल्याला दिलेली जबाबदारी आहे. त्यांची सेवा म्हणून मी पार पाडतो. ह्यामुळे काय होईल, की आपण खूप फोकस राहू आणि आनंद घेत तुमचं काम कराल आणि उरलेला वेळ जप, शास्त्रांचा अभ्यास, मंदिरांमध्ये जाऊन भगवंतांची सेवा अशा गोष्टींसाठी वापरा. हां. मग आता 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 त्यामुळे कर्म, विकर्म आणि कृष्ण भावना भावित कर्म. ह्यातला मधला फरक समजला. खरा त्याग काय आहे तोही कळला. अर्जुनाने विचारलं ना, कृष्णाने काय सांगितलं, भक्तियुक्त कर्म करणं हे श्रेष्ठ आहे. ओके. कृष्ण भावना भावित कर्म. आणि शरीर लक्षात ठेवा, की हे भगवंतांचं आहे, ते त्यांच्यासाठी वापरणं योग्य. आणि आता खरे हे कोण आहेत ते पण बघितलं, की युक्त वैराग्य. आपली सगळी संतांची चरित्र जरा लक्षात घ्या. त्याला म्हणायचं युक्त वैराग्य. हां. आता हा जो लिहून ठेवा हा वहीत सगळ्यांनी 5.18 हा श्लोक. आपण वारंवार ह्या श्लोकालाची आपल्याला उदाहरण म्हणून घ्यावं लागणार. सगळ्यांनी लक्षात ठेवा, त्याचं स्पष्टीकरण वाचा आणि अत्यंत महत्वाचा श्लोक आहे तो. वाचा माताजी. हरे कृष्ण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर हा जो श्लोक आहे ना, सगळ्यांनी लक्षात ठेवा, की आपण नम्र कोणाला म्हणतो? जनरली आपण नम्र कोणाला म्हणू? की जो सतत सगळ्यांना नमस्कार करतायत वगैरे, उलट बोलत नाहीत. हरे कृष्ण. ह्याला आपण नम्र म्हणतो. तर नम्र इथे कोणाला म्हटलंय बघा, शास्त्राच्या शास्त्रामध्ये त्याची व्याख्या काय केलेली आहे? तर ते म्हणजे खऱ्या ज्ञानाच्या आधारे ज्ञान प्राप्त झालेलं असतं. ज्ञानात स्थित असतात. जे नम्र असतात ना, ते ज्ञानात स्थित असतात आणि त्यामुळे ना ते आता एक ब्राह्मण, गाय, कुत्रा, हत्ती आणि चांडाळ ह्यांच्यामध्ये आपल्याला काय सम दिसतंय? आता तुम्हीच विचार करा, की हे सगळे वेगवेगळे आहेत ना. ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ. पण ते मात्र ह्यांच्याकडे समदृष्टीने पाहतात. ते काय बघतात? ते त्यांचे शरीर पाहतच नाहीत. ते त्यांच्या हृदयातला परमात्मा पाहतात. हां. तर ह्याला म्हणायचं एक विनम्र व्यक्ती. जे ज्ञानात स्थित आहेत आणि ज्ञानाच्या दृष्टीने पाहतात. ज्ञानाच्या दृष्टीने पाहणं म्हणजे काय? तर तुम्ही शरीरामध्ये भेद करतच नाही आहात. तुम्ही प्रत्येकाच्या फक्त हृदयातला परमात्मा पाहताय. इथे ह्या स्लाइडमध्ये दाखवलंय बघा तुम्ही. ते प्रत्येकाच्या हृदयातले परमात्मा पाहतात. हं. ह्याला म्हणायचं तुम्ही परमात्मा स्तरावर असणं. ह्याच्या सीतेचे वडील राजा जनकांना विदेह राज म्हणायचे. का म्हणायचे? तर ते ऑलरेडी ह्या स्तरावर स्थित होते, की त्यांच्यामध्ये ही दृष्टी होती, की प्रत्येकाच्या शरीर न पाहता त्यांच्यामध्ये फक्त परमात्म्याला बघायचे. हां. तर एक ज्ञानी पुरुष हा असा असतो आणि हा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवा 5.18 ही एक विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे ह्याला म्हणायची ज्ञानाची दृष्टी. विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतं. मग काय सम? तर त्यांच्या हृदयातले परमात्मा पाहतात ते चराचरामध्ये. ओके. आपले वारकरी पण तुम्हाला दिसतील बघा, वय वगैरे काही न पाहता प्रणाम करत असतात. तर ते तुमच्या हृदयातल्या पांडुरंगांना करत असतात प्रणाम. माताजी पुढची स्लाइड.
हरे कृष्ण. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न ते शूरमते बुधः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. बुद्धिमान मनुष्य भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणांमध्ये भाग घेत नाही. हे कौंतेय, अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो आणि म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. हरे कृष्णा. हा, तर इथे बुद्धिमान व्यक्ती काय म्हणतायत बघा, इंद्रिय भोगांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखाच्या कारणांमध्ये भागच घेत नाही. हा, म्हणजे कसं असतं, त्यांची इंद्रिय ही त्यांच्या ताब्यात असतात. आपलं उलट असतं, आपण स्वतःला इंद्रियांच्या ताब्यामध्ये दिलेलं असतं. पण तो शरीराचा रथ पाहिला ना आपण, जर का तुम्हाला तुमच्या जीवनाची गाडी योग्य पथावर ठेवायची असेल, तर आपल्या बुद्धीने मनाला ताब्यात ठेवा. मन ताब्यात असलं तर इंद्रिय ताब्यात राहणार. हां, नाही तर मग हे असं ही उदाहरणं दिली आहेत. जर का तुम्ही इंद्रियांच्याच हातात सगळं आपण दिलं, तर कसं होतं बघा, ही उदाहरणं दिली आहेत. बुद्धिमान मनुष्य हा बुद्धीचा वापर करतो आणि ह्यापासून दूर राहतो. आता ना ही लाईट्स बघा हां, हे लाईटवर किडे येतात बघा, दिवाळी, दसऱ्याच्या वेळेत येतात. अगदी म्हणजे त्यांना त्या गरमीमुळे, त्या उष्णतेमुळे सकाळी आपण बघतो ते त्या लाईट भोवती असे गोल-गोल फिरत असतात. धडकत असतात जाऊन आणि सकाळी बघाल तर अगदी सुपलेटमध्ये भरून घ्यावे लागतात. एवढे किडे पडलेले असतात मरून. हां, त्या प्रकाशाची त्यांना एवढी ओढ असते, पण त्या गरमीमुळेच त्यांची मृत्यू होतो. हं. पुन्हा हा भुंगा जो असतो ना, तो कमळ असतं ना, कमळाचा तो आतला पराग खाण्यासाठी इतका आकर्षित असतो आणि त्याच्यात गुंगलेला असतो. वेळेत बाहेर पडत नाही. मग जेव्हा कमळ मिटतं, तेव्हा मग भुंगा आतमध्येच मृत्यू पावतो. पण तो वेळेत बाहेर पडत नाही. त्याला ते सुख सोडवत नाही. किंवा इथे ते मोठा मासा एखादा पकडायचा असेल, तर गळाला खाद्य म्हणून एक छोटा मासा लावतात. मग तो त्या माशाच्या अट्रॅक्शनने जातो आणि गळात अडकतो. आणि तिकडे तो हत्ती दिलाय. ती पद्धत आहे पकडायची, की पलीकडे हत्तीण पाळलेली असते. ती हत्तीण ट्रेनिंग दिलेली असते. तिला ठेवतात. ती ओरडते वगैरे. मग हा हत्ती तिच्यासाठी धावत येतो आणि मग त्या खड्ड्यात पडतो. मग त्याला पकडतात वगैरे. हां, तर ही उदाहरणं दिली आहेत. त्यामुळे जो बुद्धिमान व्यक्ती असतो ना, तो इंद्रिय सुखांमध्ये वाहावत जात नाही. त्याची इंद्रिय ही त्याच्या ताब्यात असतात. हां, ते बघा हां, हे वाक्य. "हे कौंतेया, अशा सुखांना आरंभ आणि शेवट आहे." हे बघा, हे लक्षात ठेवा हे वाक्य. कृष्ण काय सांगतायत, तुम्ही इंद्रिय सुखांना म्हणजे तो एक यज्ञ आहे. तुम्ही किती त्यामध्ये हवी घालाल, तर तो आणि वाढत जाणार. असं नाही होणार की तो विझणार. हां, तर ह्या पण कृष्ण काय सांगतायत, ह्या सुखांना ना आरंभ आणि शेवट आहे. तर तुम्हाला गुलाबजाम खायला आवडतात. तर आपण ॲट अ टाईम किती गुलाबजाम खाऊ? 5-6 बास होतील. हां, जनरली 5-6 बास होईल. पण तुम्ही आणि जास्त खाल. एक 10-12 गुलाबजाम मी खाल्ले एका वेळेला. त्याच्यापुढे खाल तर उलटी होईल, पित्त वाढेल. हां, तर ह्या इंद्रिय सुखांना आरंभ आणि अंत आहे. त्याच्यामागे वाहावत जायचं नसतं. बुद्धिमान मनुष्य हे बुद्धीने विचार करतात. ओके. नाहीतर मग त्याचं सत्य काय आहे ते कृष्णाने सांगितलंय, की त्याला किती तुम्ही मला खूप झोपायला आवडतं, किती झोपू शकता? हां, शरीर रोगांचंच घर होऊन बसणार, अजिबातच हालचाल न करता आळशी बनाल तर. ओके, म्हणजे की हे सगळं प्रमाणात असायला हवं. नाहीतर ह्या दुःखांना आरंभ आहे तसं सुखांना सॉरी आरंभ आहे तसा शेवट पण आहे. ओके. म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. खरा आनंद हा चिरकाळ टिकणारा हवा. जसे कृष्ण आहेत, सच्चित आनंद, शाश्वत, ज्ञानमय, आनंदमय. तुम्ही जर का आता तुम्हाला ही गीता ऐकताना जो आनंद मिळतो, हा चिरकाल टिकणार आहे. जप करताना, भगवंतांची सेवा करताना किंवा आत्ताच म्हटलं तसं, "हां, कृष्णा, ही तुझी सेवा म्हणून तुमच्या जी कर्तव्य आहेत, प्रत्येकाची जीवनात वेगवेगळी असतात. ती कर्तव्य करतानाचा एक आनंद वेगळा असतो." हं. थांबा त्याची पुढची स्लाईड घ्या. हं. हे बघा ह्याच्या मागे धावत जाल ना, तर मग अवघड आहे आणि आपल्या ह्या कर्मांप्रमाणेच आपली पुढची शरीरं बनत असतात. की तुम्हाला
खूपच म्हणजे असं म्हणजे मांसाहार करू नका म्हणतात, पण तुम्हाला मांसाहारच करायचा आहे. तर मग भगवंत हृदयातच असतात. ते म्हणतात, की बाबा त्याच्यासाठी बाजारात जा, ते आणा, मसाले लावा, बनवा. एवढं कष्ट कशाला? प्रामाणिक इच्छा तुमची मांसाहारच करायची आहे, तर पुढचं शरीर मग तुम्हाला मांजर वगैरे सारखं, वाघासारखं, की मग ती तशी नखं असतील, ते तसे शरीर असेल, की तुम्ही ताजी-ताजी शिकार करून खाल. मनुष्य जीवन म्हणतात त्यासाठी नाही. तुम्हाला कायही नुसतं खाताय, नुसतं खाताय. पण डुकराचं शरीर जो कायही खात असतो, दिवसभर खाणं एवढंच त्याला माहीत आहे. ते खायच्या लायकीचं आहे की नाही वगैरे विचारच नाही. किंवा मग तुम्हाला अ, अवैध शारीरिक संबंध वगैरे अशाच गोष्टींमध्ये आवड आहे. तर कृष्ण म्हणतात, की हे शरीर, मनुष्य शरीर हे त्याच्यासाठी नाही. मग त्याच्यासाठी उपयोगी पडणारं कुत्र्याचं वगैरे शरीर घे आणि मग त्यामध्ये ते जास्त आनंद मिळतील. हां, तर आपल्या हातात आहे, की तुमच्या ज्याप्रमाणे इच्छा असतात, त्याप्रमाणे पुढचं शरीर तयार होत असतं. जर का तुमच्या इच्छा चांगल्या असतील, की आपल्याला भगवंतांची सेवा करायची वगैरे, तर भगवंतांचं धाम. हां. ओके. माताजी पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्ण. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि सर्व जीवांचा हित करता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे. हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य संसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. हरे कृष्ण. हे बघा हा हा सगळ्यांनी लिहून ठेवा 5.29 श्लोक आणि पाठ करा. ह्याला काय म्हणतात? शांती मंत्र म्हणतात. हां. ह्याला शांती मंत्र म्हणायचं. लक्षात ठेवा सगळ्यांनी श्लोक. 5.29 हं. पाठ पण करा सगळ्यांनी. सुंदरसा श्लोक आहे. अ, आपल्याला ना कृष्णांना काय-काय म्हणून ओळखायचंय बघा. भोक्तारम यज्ञ तपसाम. हां. दुसरं सर्वलोक महेश्वरम आणि तिसरं काय? सुहृदम सर्वभूतानां. जर का आपण कृष्णांना ह्या 3 प्रकारे ओळखलो आणि नुसतं ओळखून थांबायचं नाही, तर त्याप्रमाणे आपण आचरण ठेवलं, तर ज्ञात्वा मां शांतीं मृच्छती, की तुम्हाला शांततेची बाहेर शोधायची गरज नाही. ती तुमच्या हृदयामध्ये प्रकट होणार. हं. म्हणजे आपण कशासाठी पीस फॉर्म्युला शांती मंत्र म्हणतात त्याला. आ तुम्ही बघा, की आपण कशासाठी काय सगळं करत असतो. कुठेतरी आपल्याला जीवनामध्ये शांतता हवी असते. हां. तर ती शांती आपल्या आतमध्येच आहे. जर का आपण कृष्णांशी अशा प्रकारे जोडू शकलो, तर कधीच तुम्हाला ती बाहेर शोधावी लागणार नाही. ती आपल्यामध्ये प्रकट होणार. हं. भगवंतांजवळ ती शांती आहे, ती आपल्याला आपोआप मिळणार. त्यासाठी काय-काय म्हणून भोक्तारम यज्ञ तपसाम. हां, यज्ञ आणि तपस्या ह्यांचा सर्वोच्च भोक्ता कोण आहेत? कृष्ण आहेत. ओके. आता ना आपण जीवनात कर्म करतो. आपण जेवण करतो. एखादी गृहिणी जेवण करताना नेहमी मला काय चांगलं वाटेल असं करत नाही. कुटुंबातल्या सगळ्यांना काय आवडेल हे जेवण ती करत असते. त्याला विचारलं, की "बाबा तू शाळेला का जातोस? तू परीक्षा देतोस? हे सगळं बाळ तू का करतोस?" "माझे आई-बाबा सांगतात म्हणून." असंच म्हणेल ना तो लहान असेल तेव्हा तरी. किंवा एखादा जे जॉब करतायत, पैसे कमवतायत, नवरा-बायको वगैरे, तर आम्ही आमच्या कुटुंबासाठी करतोय. तर हे आपण कुणासाठी किंवा कंपनीच्या टार्गेट वगैरे असतात, ते कशासाठी करतोय? आम्ही आमच्या कंपनीसाठी करतोय. तर हे सगळं आपण दुसऱ्यांसाठी करत असतो. वरचं कोणासाठी तरी असं वगैरे. तर ना, मग ह्या सगळ्याचा मूळ भोगता कोण आहे? इथे जे सगळं सुरू आहे, त्याचं मूळ कोण आहे? तर लक्षात ठेवायचं शास्त्रांप्रमाणे तत्वतः इथे सर्व यज्ञ आणि तपस्यांचा भोगता हे कृष्ण आहेत. हां, यज्ञाचे अधिपतीच ते आहेत. ओके. जर का तुम्ही यज्ञ करताय आणि भगवंतांना त्यांचा भाग देत नाहीये, तर तो यज्ञच मुळात अपूर्ण आहे. हं. कारण ते यज्ञाचे अधिपती ते स्वतः आहेत. त्यामुळे आपण त्यांना सर्व लोक सॉरी भोक्तारम यज्ञ तपसाम, की सर्व यज्ञ आणि तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता हे भगवंत आहेत, हे समजून घ्यायला हवं. म्हणजे ना, आता तुम्ही जेवायला बसलाय. डोळ्यांनी तुम्हाला ताटातलं दिसतंय.
हा, मग आपण हाताने जेवतोय. मग आता हात काय म्हणाला, जर का तुम्ही तुमच्याचकडेच हे सगळी कर्माची बंधनं ठेवताय, तर ते कसं आहे माहित आहे, की आता तुम्ही म्हटला की अ, हात, हाताने जेवतो ना आपण. आता हात म्हणाला की नाही, नाही, आता हे माझं जेवण आहे, मी जेवू शकतोय, पण मी ते तोंडात घालणार नाही. हे सगळं माझं जेवण आहे, मी फक्त कालवतच बसणार. तर विचार करा काय होत जाईल. सतत उपवाशी राहिल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येईल. हां, आणि मग तो जो हात आहे, तो पण उचलायची ताकद राहणार नाही. तर ही एकूण मिळून काम करायचंय, की ताटात जेवण दिसतंय ते डोळ्यांनी बघायचंय, हाताने ते तोंडात घ्यायचंय, दातांनी चावायचंय, मग पोटात गेल्यावर त्याचं पचन होईल. त्यामुळे तुमच्या शरीराला एनर्जी मिळेल आणि हे पूर्ण शरीरच व्यवस्थित निरोगी राहील. हो की नाही? मग इथे जर का तो हात आहे ना, तसे आपण बनणार, जर का आपण ते भगवंतांना अर्पण केलं नाही तर. हां, त्यामुळे जो सर्वोच्च भोक्ता आहे, त्याला तुम्ही तुमची सर्व कर्मफळं अर्पण करत असाल, तर आपोआप आनंद हा आपोआप मिळणार. हं. जसं हे कोऑर्डिनेशनने तुम्ही जेवताय, सगळं शरीर आपलं निरोगी राहतंय त्याप्रमाणे. ओके. मग त्याच्यानंतर आहे ना, सर्वलोक महेश्वरम म्हणजे ना इथे जे म्हणून काय ग्रह, सर्व लोक म्हणजे इथे फक्त पृथ्वी नाहीये. बाकीचे पण ग्रहलोक आहेत, की ज्यांच्यावर जीवन आहे. तर इथे जे म्हणून कोण ग्रहलोक आहेत, त्या सगळ्याचे महेश्वर, ईश्वर कोण आहेत? हां, आणि सगळे देवदेवता. ह्या सगळ्यांचे ईश्वर मुख्य कोण आहेत? सगळे ग्रहलोक आणि देवी देवता ह्यांचे मुख्य भगवंत आहेत. ते सर्व लोक महेश्वरम आहेत. हं. तो त्यामुळे आपण त्यांना तो आदर सत्कार द्यायला हवा, की सगळ्यांचे प्रमुख कोण? भगवंत आहेत. कसं आहे, एक सिस्टीम आहे ही. भगवंतांनी जसे कंपन्यांमध्ये मॅनेजर असतात ना, तसे वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी वेगवेगळे देवी-देवतांच्या पोस्ट नेमलेल्या आहेत, वेगवेगळे देवी आणि त्यांना ते अधिकार दिलेले आहेत. पण मुख्य कोण आहेत? कृष्ण आहेत. सर्वलोक महेश्वरम. हां, हरे कृष्ण. तर आहे ना, अ, हे ह्या दुसऱ्या स्वरूपात आपण त्यांना ओळखायला हवं, की सर्वांचे प्रमुख इथे भगवंत कोण आहेत? परमेश्वर कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि सुहृदम सर्व भूतानाम. तर ना, सर्व जीवांचा हितकर्ता तथा सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणार आहेत. म्हणजे कृष्ण कसे आहेत बघा, ते आपण एकतर कालच्या अध्यायात बघितलं आपण, की ते अत्यंत प्रेम ये यथा माम प्रपद्यंती. तुम्हाला ज्या स्वरूपात त्यांना तुम्ही जितकं प्रेम देणार, त्याच रूपात कृष्ण तुम्हाला कितीतरी अपार जास्त प्रेम देतात. हं. तर ते ना कसे आहेत बघा, की सर्वांचे हित करतायत. हां, आपला मित्र म्हणा, अंतिम हितकर्ता हे कृष्ण आहेत. हे जाणायला हवं आपण. ते कधीच आपलं वाईट करणार नाहीत. आणि फक्त मनुष्यांचे आहेत का किंवा भक्तांचे आहेत का असं नाही. सुहृदम सर्व भूतानां, की सर्व जीवांचा हित करतायत. ह्या सर्व जीवांमध्ये फक्त तुम्ही मनुष्य घेऊ नका. तर इथे जी सृष्टी आहे ना, म्हणजे वन, झाडं, पक्षी, प्राणी हां, हे सगळ्याचे ते हे आहेत. सुहृदम सर्व भूतानाम आहेत. जेवढं आपल्यावर प्रेम आहे, तेवढंच त्यांच्यावरही प्रेम आहे. ते पण त्यांचंच आहे. त्यामुळे आपण वागताना ना, आजूबाजूच्या माणसांबरोबर आणि ह्या सगळ्या प्रकृतीबरोबर प्रेमाने वागायला हवं. ओके. कारण ते सुहृदम सर्व भूतानाम आहेत. त्यांचं त्यांच्यावर पण तितकंच प्रेम आहे. आपल्या वाटणीचं जेवढं आहे तेवढं घ्या. निसर्गाला ओरबाडू नका. त्या निसर्गावर प्राण्यांचा, वनस्पतींचा पण हक्क आहे. त्यांच्या वाटणीचा पण आहे त्याच्यामध्ये. ओके. तर आपण ती प्रार्थना म्हणायचो ना, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. हां, ते आहेत ते सुहृदम सर्व भूतानां. तर आपण जर का ह्या 3 प्रकारे भगवंतांना जाणू शकलो ना, अ, भोक्तारम यज्ञ तपसाम, सर्व लोक महेश्वरम, सुहृदम सर्व भूतानां, ज्ञात्वा माम शांतिम रुच्छती. या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कृष्णांविषयी जाणलात आणि त्याप्रमाणे आचरण करायला हवं. हं. कृष्णांबरोबर आपण.
तर नक्कीच आपल्याला शांती आपल्या हृदयात प्रकट होणार, आपल्याला ती बाहेर शोधायची गरज नाही पडणार आणि तुमच्याकडे बघून आजूबाजूच्यांना शांत वाटेल. तर हा शांती मंत्र आहे, लक्षात ठेवा. आणि शांती इथं कुठल्या पूर्ण ज्ञान असणारा मनुष्य सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो. तर पहिली प्राथमिक दुःख इथली कुठली आहेत? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, की ज्याला फारसा काही उपाय नाही. पण कृष्णांच्या मदतीने ना जन्म, मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण आणि व्याधी म्हणजे काही आजारपण जी येतात ती. तर हे सुद्धा आपण नक्कीच क्रॉस करू शकू कृष्णांच्या आधाराने. आणि दुसरी असतात दुय्यम दुःख, ज्याला आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक असं म्हणतात. आदिदैविक म्हणजे कुठली? जी निसर्गतः होतात देवी देवतांच्या कोपामुळे, की खूप पाऊस आला, पूर, हा दुष्काळ पडला, सुनामी सारखी लाट आली, चक्रीवादळ आलं, जे आपल्या हातात नसतात. ओके, मग त्याच्यानंतर आदिदैविक झाली. आधी भौतिक, की जी आजूबाजूच्या प्राण्यांमुळे, कीटकांमुळे, म्हणजे डास चावला, ताप आला, एखादा प्राणी चावला, किंवा तुमच्या कलिग्स वगैरे मुळे होतात अशी. हं? आणि मग येतात आध्यात्मिक. ह्यामध्ये दुसऱ्यांचा काही संबंध नसतो. जी तुमची तुमच्यामुळे तुमची तुम्हाला होतात, की तुम्ही पाय घसरून पडलात, काहीतरी तुमच्या हातनंच काहीतरी झालं, तुम्हाला काहीतरी लागलं. तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्थिर झालात आणि तुम्हाला काहीतरी त्रास झाला, भीती वाटली वगैरे. तर जी तुमची तुम्हाला होतात ती आधी आध्यात्मिक म्हणतात. हां, तर ह्याही त्रिविध तापांमधून पण आपण भगवंतांच्या मदतीने शांती मिळवू शकतो. जर का हा शांती मंत्र समजून घेतला तर. ओके. आणि पुन्हा ना ही जी आता म्हटलं ना हे ताप आहेत ना 3 आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. हे सुद्धा आपल्या कर्मानुसार आपल्या वाटणीला येत असतात. असं नाहीये की ते तुम्हाला मुद्दाम देतायत. हां, आपल्या आधीच्या कर्मांप्रमाणे ते आपल्या वाटणीला येतात. पण भगवंतांशी जोडून घेतलो तर त्यातनं पण बाहेर पडू शकू. ओके. तर ओके झाला. माताजी बघा पुढे झालाय आपला हा आजचा अध्याय. हं. तर आपण अर्जुनाला प्रश्न होता बघा, की "मी संन्यास घेऊ की मी कर्मयोग करू?" हां, "तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्." एक काहीतरी सांग म्हणाले. मग अर्जुन कृष्णाने स्पष्ट एकच सांगितलं, की "कृष्ण भावना भावित कर्म, हे कर्म संन्यासापेक्षा श्रेष्ठ." हं. मग त्याच्यानंतर आपण एक नृग महाराजांची गोष्ट बघितली. ती गोष्ट लक्षात ठेवा हां सगळ्यांनी, नृग महाराजांची. की आपल्या सगळ्या कर्मांचे पुढे हे भगवंतांना अर्पण केलेलं असायला पाहिजे. नाहीतर ती बंधनं आपल्याला कशी लागतात. ओके. का कृष्ण सांगतायत सगळं मला मग त्याच्यानंतर तर भक्त कसे असतात ते बघितलं कमळाप्रमाणे. ते भौतिकतेमध्ये राहिले तरी भौतिकतेचा भाग नसतात. ह्याला म्हणायचं युक्त वैराग्य. हा, फल्गू वैराग्य नकोय आपल्याला, सगळं सोडून जायचं वगैरे. आणि मग त्याच्यानंतर आपण नम्र व्यक्ती कुणाला म्हणतात ते बघितलं आणि शांती मंत्र बघितलं. ओके, तर आपला अध्याय इथे झालेला आहे. तुम्हाला आता काही शंका असली ना तर तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल.